प्रणितच्या बाबाला पुण्यामधली अशी कोणतीच गल्ली नसल किंवा असा कोणताच रस्ता नसल की जे प्रणितच्या बाबाला माहिती नव्हतं. साहजिकच आहे, कारण जे ऑटो रिक्षा चालवतात त्या लोकांना प्रत्येक गल्ली, प्रत्येक बोळ आणि प्रत्येक रस्ता सर्व माहीत असते. ते शहरातल्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तर आपल्या घरी बरोबर येतात. त्यांना रस्ता चुकण्याची भीती नसते. आणि प्रणितचे बाबा जवळपास 15 वर्षापासून रिक्षा चालवतात. तरी पण प्रणितचे बाबा एका रात्री घरी येण्याची तर त्यांची वेळ झाली होती, पण ते घरी आलेच नाही. घरच्या लोकांना वाटलं थोडंसं दूरचं भाडं लागलं असेल, पण प्रणितचे बाबा 2 दिवस झाले घरी आले नव्हते. प्रणितच्या घरचे सगळे प्रणितच्या बाबाचा शोध घेऊ लागले. शोध घेता घेता प्रणितच्या घरचे पोहोचले त्या जागी. हा, आजची कथा त्याच जागेवर आहे. प्रणितच्या बाबाला चकव्यानं नेलं असावं असं सगळ्यांचा समज होता, पण गोष्ट चकव्याची नव्हती. मित्रांनो, होळकर ब्रिज हे शब्द ऐकल्यावर सगळ्यांना समजते की पुण्यामधली ही सगळ्यात जास्त हॉन्टेड जागा मानली जाते. चला तर मग मित्रांनो, आपण आजच्या कथेला सुरू करू. कथा सुरू करण्याच्या आधी एक विनंती आहे. आपल्या चॅनलला जर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती अशाच हॉरर, मिस्टेरियस आणि गावाकडल्या भयकथा मी घेऊन येत असतो. मित्रांनो, आजची गोष्ट सुरू होते एका ऑटो रिक्षा चालकापासून. प्रणितने त्याच्या बाबासोबत जे किस्सा घडला तो आपल्यासोबत शेअर केला. प्रणितचे बाबा प्रणित जन्माच्या 1-2 वर्षापासून पुण्यात राहत होते. पुण्यात पोट भरण्यासाठी प्रणितचे बाबा ऑटो रिक्षा चालवत होते. प्रणितचे बाबा जेव्हा ऑटो चालवायचे तेव्हा पुणे एवढं डेव्हलप पण नव्हतं. नवीन झालेले प्रत्येक रस्ते, प्रत्येक बिल्डिंगा, प्रत्येक प्रोजेक्ट, कोणताही प्रोजेक्ट असो, ते प्रणितच्या बाबाने जवळून पाहिलेले होते. खास करून रस्त्यांचं नॉलेज प्रणितच्या बाबाला खूप जास्त होतं. प्रणितचे बाबा रोजच्या सारखं सकाळी रिक्षा घेऊन निघाले. दिवसभर रिक्षा चालून प्रणितचे बाबा संध्याकाळी जवळपास 7:30 ते 8 या दरम्यान घरी येत असतात. पण त्या रात्री झालं असं की रात्रीचे 11 वाजले तरी प्रणितचे बाबा घरी अजून आले नव्हते. प्रणितची आई, प्रणितची बहीण आणि प्रणित काळजी करू लागले की बाबा तर रोज 8:30 वाजता येतात, मग अजून आतापर्यंत का नाही आले. त्यांना वाटलं की कदाचित थोडंसं लांबचं भाडं लागलं असेल बाबाला, म्हणून आले नसतील. येतील, बघू आजची रात्र म्हणून ते निवांत झोपले. पण त्यांच्या आईला, प्रणितच्या आईला मात्र तिच्या बाबाची काळजी वाटू लागली, कारण प्रणितची आई त्याच्या बाबाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखते. तिच्या मनात थोडीशी हुरहुर होती. प्रणितच्या घरच्यांना काळजी वाटली नसती, पण प्रणितच्या बाबाचा फोन पण लागत नव्हता ना. जर फोन लागला असता, त्यांना कळालं असतं की बाबा इथे इथं आहे किंवा त्यांनी सांगितलं असतं. प्रणितच्या बाबाचा फोन थोडा जुना होता आणि त्यामध्ये कधी-कधी चार्जिंग नसायची. म्हणून प्रणितच्या घरच्याला वाटलं की फोन डेड झाला असेल आणि भाडं लागल्यामुळं बाबा दूर गेले असणार. उद्या सकाळपर्यंत वाट बघू, येतील. पण उद्या सकाळी पण बाबा आले नाही. प्रणित आणि प्रणितची आई खूप टेन्शन घेत होते आणि त्यांनी शोधाशोध सुरू केली. जवळच असलेल्या एका दुसऱ्या रिक्षा चालकाला विचारलं, तर त्यानं पण सांगितलं, नाही मला तर कालपासून ते दिसलेच नाही. काल सकाळी रिक्षा घेऊन जाताना दिसले, नंतर काय मला नाही दिसले.
असं त्या दुसऱ्या रिक्षा चालकानं प्रणितच्या घरच्यांना सांगितलं. मग प्रणितची आई आणि प्रणितची बहीण घरी होती. प्रणितची आई आणि प्रणित हे दोघ जण प्रणितच्या बाबाचा शोध घ्यायला निघाले. शोध घेता घेता जवळपास सगळ्या गल्लीला कळालं होतं की प्रणितचे बाबा कालपासून आले नाही म्हणून. मग सगळेजण प्रणितच्या बाबाचा शोध घेऊ लागले होते. 2 रात्रा उलटल्या पण प्रणितच्या बाबाचा काही पत्ता लागला नाही. शेवटी प्रणितची आई आणि शेजारी पाजारी असे 5-6 लोक होळकर ब्रिजच्या जवळ गेले. तर त्यांनी बघितलं की तिथं त्यांचे बाबा बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. प्रणितनी आणि त्याच्या शेजाऱ्यांनी त्याच्या बाबाला उचललं आणि तिथंच त्यांचा रिक्षा होता. प्रणितला रिक्षा चालवता येत होता म्हणून प्रणितनी बाबाला रिक्षात टाकलं आणि दवाखाना गाठला. मित्रांनो, दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरनी चेक केलं. त्याचे बाबा अनकॉन्शियस अवस्थेत होते. डॉक्टरांनी इलाज चालू केला, ग्लुकोज वगैरे चढवलं आणि प्रणितच्या बाबाला होश आला. प्रणितच्या बाबाला विचारण्यात आलं की तुम्ही 2 दिवसापासून कुठे गेले होते? प्रणितची आई रडत होती. प्रणितच्या डोळ्यात पण पाणी होतं. प्रणितच्या बाबानं थोडस खाल्ल्यावर बोलायला सुरुवात केली. प्रणितच्या बाबानं जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांचे होशच उडाले. प्रणितच्या बाबानं सांगायला सुरुवात केली, मी रिक्षा घेऊन निघालो होतो. घरी येण्याचा टाइम झाला होता. रात्रीचे 8:30 वाजले आणि मला घरी यायचं होतं. पण मला रस्त्यामध्ये एक म्हातारी बाईची सवारी दिसली. मी त्या म्हाताऱ्या बाईला रिक्षात बसवलं आणि तिच्या घरी सोडायचं होतं. त्या म्हाताऱ्या बाईला मी तिच्या स्टॉपवर सोडलं आणि मी तिथून आपल्या घराकडे निघालो. मी जसंही रोजच्या सारखं घराकडे यायला निघालो. पण मला समजलंच नाही की माझं घर कुठे आहे. मी कदाचित रस्ता चुकलो असेल म्हणून मी तिथं थांबलो. मला समजलंच नाही की आपलं घर कुठे आहे. मी जिथं रिक्षा थांबवला आणि मला वाटलं माझं घर आलं. मी उतरलो आणि इकडे तिकडे बघितलं तर सगळीकडे अंधार पसरला होता. कदाचित रात्रीचे 10:30-11 वाजले असतील. माझा मोबाईल बंद पडला होता. जिथं मी रिक्षा लावला तिथून मला पुढे एक बाई दिसली. मला वाटलं प्रणितची आई आहे. मी तिच्या जवळ जाऊन तिला हात लावला आणि तिच्याकडे बघितलं तर ती प्रणितची आई नव्हती. ती एक केस मोकळे सोडलेली विचित्रच बाई दिसली. तिच्या डोळ्याच्या जागी असे खड्डे होते. जीभ अशी बाहेर आलेली होती आणि दात मोठे मोठे. तिला बघितल्यावर घाबरून गेलो आणि थोडस पुढे गेलो. पुढे गेल्यावर मला तिथं 2 माणसाचा आवाज येत होता. मला वाटलं हे माणसं माझ्या ओळखीचे असतील. मी लगबगीनं त्याच्या जवळ गेलो आणि बघतो तर काय, त्या दोघांना पाय नव्हते. ते दोघ जण एकमेकांसोबत गप्पा मारू लागले. मी तिथून पण घाबरून पळालो. मी त्याचा चेहरा सुद्धा बघू शकलो नाही कारण मला आता खूप जास्त भीती वाटू लागली होती. मी तिथून थोडस पुढे गेलो. मला कळायलाच मार्ग नाही की आपण चाललो कुठे. समोर गेलो तिथं मला तीच आजी, जी मी तिला रिक्षात बसून एका जागी सोडलं होतं, तीच आजी मला तिथं परत दिसली. मी त्या आजीकडे धावत गेलो. तिला विचारलं की आजी आपण कुठं आलो? त्या आजीनं जसंही माझ्याकडे बघितलं तर तिची पाठ तर अशी होती पण तोंड पूर्ण मागे वळालेलं. मी अजून घाबरलो आणि ती म्हातारीचं तोंड पूर्ण लाल बुंद होतं. त्या तोंडाच्या जागी काहीच नव्हतं. मी खूप जास्त घाबरून गेलो. पुढे मी अजून गेलो. पुढे गेलो. मला कळालं नाही. पायाला माझ्या काटे रुतत होते. माझी पॅन्ट फाटली. पायात चप्पल नाही. पण मी तर धावतच आहे. कारण मला
घर शोधायचं होतं. घराच्या शोधात मी लागलो, पण माझी नजर तिथं असलेल्या एका लिंबाच्या झाडावर गेली. तिथं बघितलं तर लिंबाच्या झाडावर लटकलेले काही माणसं मला दिसू लागले होते. ते माणसं हसत होते. मी त्यांच्याकडे बघितलं तर मला त्याचे चेहरे दिसत नव्हते. फक्त दिसत होते त्यांचे डोळे. त्या माणसांना बघून मी घाबरलो. पुन्हा मी थोडंसं पुढे गेलो. पुढे गेल्यावर मला हनुमानाचं मंदिर मला तिथं दिसलं आणि मी तिथंच बसलो. बसल्यावर माझे कधी डोळे लागले मला कळालंच नाही. ते डोळे जे लागलेले होते ते हॉस्पिटलमध्ये आल्यावरच माझे डोळे उघडले. त्या हनुमंतानंच मला वाचवलं असं मला वाटते. माहित नाही माझ्यासोबत काय घडलं असतं जर मी त्या मंदिराजवळ गेलो नसतो तर. मित्रांनो, जसं प्रणीतच्या बाबांसोबत घडलं, तसं कदाचित तुमच्यासोबत पण घडलं असेल. तर कमेंट करा आणि आजची स्टोरी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. चला तर मग तोपर्यंत काळजी घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.